नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण साबुदाण्याचे पापड. साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी अगदी साहित्य म्हणजे जास्तही लागत नाही आणि पटकन सुद्धा बनतात. जास्त मेहनतही लागत नाही आणि त्याचबरोबर ते अगदी बनतातही अगदी कुरकुरीत असे. तर चला पटकन या रेसिपीला सुरू करायचंय. सगळ्यात अगोदर पहा, इथे मी घेतले 2 मोठ्या वाट्या इथे साबुदाणे घेतले. तर साबुदाणे अगोदर स्वच्छ असे धुवून घ्यायचे. पाण्यानं 2 पाण्याने अगदी छान असे धुवून घ्या. अगदी त्याला मळून अगदी व्यवस्थित छान धुवून घ्यायचे. या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण पाणी टाकायचं. तर पाणी किती टाकायचं? फक्त ते साबुदाणे वरपर्यंत बुडले पाहिजेत आणि आपली बोटं त्याच्यामध्ये बोट आपण घातलं की आपल्याला कळेलच की जरासं त्याच्या किंचित वरती आपलं बोट आलं म्हणजे साबुदाण्याला ते पाणी अगदी परफेक्ट असतं. मी हे साबुदाणे रात्रभर भिजवले होते आणि सकाळ झाली तर सकाळच्या वेळी पहा आपले मी साबुदाणे पाहिले मस्त असे फुलले गेले. तर आता काय करायचं, हे साबुदाणे अगदी थोडेसे अगदी सुटसुटीत करून घ्यायचे आणि गॅसवरती आपण एखादं पातेलं चढवायचं. आता या पातेल्यामध्ये अगदी मोजकं प्रमाणात साईज म्हणाल तर 2 वाटी जर तुम्ही कधी साबुदाणे घेतले तर त्याचं प्रमाण असतं अगदी आपण घेणार आहोत इथे 5 वाट्या पाणी. हे अगदी परफेक्ट प्रमाण असतं. त्याच्यामुळे साबुदाण्यामध्ये तुम्हाला जास्त चुकणार नाही आणि करणारा नाही. जे करतील ज्यांना येत नसेल त्यांना अगदी सोपं जाईल. आता इथे मी 5 वाट्याचं पाणी घातलंय. चांगलं पाणी आपण त्याच्या अगोदर थोडंसं उकळायला द्यायचे. पाणी उकळलं की घालायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे. मीठ मात्र एकदम जास्त पण घालू नका, नाही तर ते खारटसारखं लागतं सुकल्यानंतर. म्हणून जेमतेम थोडंसं मीठ घालायचे आणि त्याचबरोबर हे साबुदाणे त्याच्यामध्ये घालायचे. आता हे साबुदाणे घातले की आपण पटकन त्याला शिजवायचे. साबुदाणे शिजवायला सुद्धा अगदी जास्त वेळ लागत नाही कारण चांगले फुलले गेलेत म्हणजे पटकन आपले साबुदाणे चांगले शिजले जाते. पण मात्र शिजवताना कधी बाजूला होऊ नका, तर अगदी खालच्या तळाला लागू शकतात. म्हणून त्याच ठिकाणी उभं राहून अगदी चमच्याने त्याला ढवळत राहायचे. पहा आपले साबुदाणे ढवळता अगदी मस्त असे झाले. पण आता हे प्रमाण म्हणजे हे आपली कन्सिस्टन्सी बरोबर झाली की नाही कशी कळते, एखादा प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण चमच्याने घालायचं. चमच्याने घातल्यावर ते पसरत नाहीये म्हणजे आपलं अगदी बरोबर कन्सिस्टन्सी झाली. तर मी काय केलंय, पटकन त्याला 3 भागामध्ये साबुदाणे आपण काढून घेतले. कारण इथे मी थोडासा फूड कलर घालणार आहे. जर तुम्हाला सफेदच बनवायचं असेल तर तरी हरकत नाही, तुम्ही सफेद बनवू शकता. पण या ठिकाणी घातल्यानंतर थोडंसं सुंदरसं दिसतं, छानही दिसतं. मुलांना सुद्धा असं बघितल्यावर खूप आवडतं. ते इथे मी घातला थोडासा हिरवा रंग आणि त्याचबरोबर घालायचे थोडासा आपला जो लाडूचा कलर असतो पिवळासर तो त्याच्यामध्ये घालायचा आणि एक मात्र त्या वाडग्यामध्ये तसंच सफेदच ठेवणार आहे. आता इथे थोडंसं ना जास्त घाला. का होतं, उन्हामध्ये आपण जेव्हा त्याला वाळवायला ठेवतो तेव्हा ते रंग अगदी उडूनही जातो. म्हणून मी जेमतेम 3 अगदी वाडगे अगदी छान असे अगदी रेडी केलेले आहेत. पहा अगदी सोपं साधी रेसिपी आहे, पटकन बनते, काही जास्त वेळ लागत नाही. आणि आता इथे काय केलं, इथे मी प्लास्टिकचा कागद घेतलाय. मी तुम्हाला त्याच ठिकाणी अगोदर करून दाखवते की मी कसं करणार आहे. कारण हे बाकीचे जे मिश्रण आहे ते मी बाहेरच अगदी टेरेसवरती आम्ही तिकडे वाळायला घालणार आहे. तर या ठिकाणी बघा सफेदही त्याचप्रमाणे घातले, कुठे पसरत नाहीये, अगदी व्यवस्थित इथे आपोआप बाजूला होत आहे. आणि त्यानंतर या हिरवे घातलेत सगळे तुम्हाला थोडेसे घालूनही दाखवते. त्याचप्रमाणे घालायचे. रेसिपी ज्याप्रमाणे मला दिली अगदी सिंपल रेसिपी, अगदी काहीही लागत नाही, खायला अगदी मस्त लागतात. संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर खायला अगदी उत्तम. कोणी पाहुणे आले तरी तुम्ही अशा प्रकारे करून देऊ शकता. तर पहा याप्रमाणे आपण साबुदाण्याचे पापड रेडी करायचे. मी सगळे अगदी ते घालून घेणार आहे आणि अगदी त्याला 2 दिवस चांगले उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे. 2 दिवसानंतर बघा आपले साबुदाण्याचे पापड अगदी मस्त वाळले गेले आहेत, चांगले म्हणजे सुकले गेलेत. तर छान ते कुरकुरीत असे झाले. तर तेल मी गरम करायला कढईमध्ये ठेवलेलेच आहे. तेल जसं गरम झालं की पटकन तेल थंड तेलामध्ये घालायचे नाही, अगदी कडकडीत गरम तेलामध्ये टाकायचे. पटकन ते असे काय होतात अगदी आवाज देत देत चांगले मस्त असे अगदी फुलून येतात. पहा ह्याच्यात तर आपण इथे पापड खार सुद्धा वापरत नाही तरी सुद्धा मस्त असे फुलले जातात आणि खायलाही तितकेच अगदी छान लागतात. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे करून ना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर 2 दिवस ठेवले ना तरी मुलं खाऊ शकतात. तर याप्रमाणे मी थोडेसे करूनही घेणार आहे, तुम्हाला दाखवते. पहा किती मस्त असे सुरेखही दिसतात. तो रंग वगैरे घातलेले ते सुद्धा छान दिसते. कशी वाटते माझी रेसिपी, आवडते का तुम्हाला? जर आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवते.
या ठिकाणी सुद्धा मी रेसिपी वेगळी दाखवते आणि त्याचप्रमाणे तिथे सुद्धा मी वेगवेगळी रेसिपी तुम्हाला शेअर करते, तर ती सुद्धा पाहायची, लाईक शेअर सुद्धा करायचे. तर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.